सिटी प्राईड इथे या ठिकाणी जर बघितलं तर देऊळबंद 2 साठी सर्वत्र गर्दी आहे। हॉटेल कल्पना कट्टा विविध उपक्रम राबवत असतो, त्याच माध्यमातून जर बघितलं सर्व जी टीम आहे हॉटेल कल्पना कट्टाची ही सर्व टीम आज या ठिकाणी आलेली आहे आणि देऊळबंद 2 बघण्यासाठी सर्वजण एकत्रित आहे। हॉटेल कल्पना कट्टाच्या वतीनं आज देऊळबंद 2 या सिनेमासाठी त्यांनी आज सर्व जो मित्र परिवार आहे तो एकत्रित आलेला आहे आणि हा सिनेमा या ठिकाणी बघण्यासाठी ही गर्दी जमलेली होती। त्याच ठिकाणी जर बघितलं तर यातील जे मुख्य कलाकार असतील किंवा प्रवीणजी तरडे आहेत किंवा कैलास वाणी सर आहेत, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। यातील कलाकार असेल, दिग्दर्शक असेल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल कल्पना कट्टा मित्र परिवाराने हा सिनेमा या ठिकाणी बघितला। यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी हॉटेल कल्पना कट्टाचं देखील कौतुक केलं। आपला जो पिक्चर आहे त्या पिक्चर विषयी देखील कौतुक झालंच, परंतु हॉटेल कल्पना कट्टा जो आहे त्याचे जे विविध उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम, ते उपक्रम आणि आज जो काही त्यांनी सर्व हॉटेल कल्पना कट्टा मित्र परिवार जो एकत्रित येऊन आज जो सिनेमा बघतोय त्याविषयी देखील त्यांचं कौतुक केलेलं आहे। हॉटेल कल्पना कट्टा पूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आले देऊळबंद 2 बघण्यासाठी, काय सांगाल एकंदरीत आज आपण इथं आलात? नाही, कल्पना कट्ट्याचे वेगळे वेगळे उपक्रम असतात आणि त्यातलाच हा आता एक नवीन उपक्रम, त्याच्यामध्ये देऊळबंद 2 जो मागा आपला बोर्ड आहे त्या पिक्चरबद्दल एक की आपण सगळे मिळून तो पिक्चर आता बघणार आहेत। आणि देऊळबंद 2च का, तर असं नाही आहे की कुठलाही चांगला चित्रपट आला त्याच्यातून समाज प्रबोधन होईल असा जर एखादा चित्रपट असेल तर त्यासाठी कल्पना कट्टा नेहमीच आघाडीवर असतो। समाजातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती किंवा अजून वेगवेगळे जे काही असतील आणि जिथं कमी तिथं आम्ही, अशा ह्या पद्धतीवरती आपण कल्पना कट्टा पूर्ण काम करत असतो। याच्यामध्ये वेगळ्या घरातील वेगळे सगळे मातब्बर आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या अनुषंगाने सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून मोठे कामं आतापर्यंत झालेली आहेत। आणि माझा आता हा कल्पना कट्टावरती आता जो देऊळबंद 2 हा जो आहे आता 12वी वेळ माझी बघण्याची आहे, कारण प्रवीण तरडे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी परवा ज्यावेळेस सिटी प्राईडला शो झाला त्यावेळेस सांगितलं होतं की गुरुजींनी 11 वेळा हा चित्रपट पाहिला आहे। आध्यात्मिक असल्यामुळं आणि स्वामींचं वेगळं रूप प्रत्येक वेळी मला तिथं बघायला मिळालं, म्हणून मी तो चित्रपट पाहिला।